तर 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि याच शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर हे पोहोचलेले होते। त्यांच्यासह आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे हे सुद्धा पोहोचले। मात्र शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता या सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी उपस्थित नव्हता। त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे। राजू सोनावणे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। राजू, भाजपचे नेते राष्ट्रवादीचे नेते त्या ठिकाणी होते, पण शिंदे सेनेचा एकही नेता नव्हता। अजूनही नाराज आहेत नेते? अमोल, पाहतो आपण नवीन सरकारचा शपथविधी जो आहे तो 5 तारखेला 5 वाजता आझाद मैदानावरती होणार आहे। त्याच ठिकाणी मी उभा आहे आणि काही वेळापूर्वी जे आहे या आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित होते। राष्ट्रवादीकडून सुद्धा पाहतो आपण की शिवाजीराव गर्जे सुद्धा उपस्थित। मात्र शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता किंवा एकही आमदार यावेळी उपस्थित नव्हता। त्यामुळे साहजिकच आहे पुन्हा एकदा शिंदेंची नाराजी जी आहे ती अधोरेखित होताना पाहायला मिळते। कारण सरकारमध्ये तिन्ही पक्ष आहेत, ज्यावेळेस अशा प्रकारची पाहणी करायची असेल तर साहजिकच आहे त्यांना सुद्धा निमंत्रण पाठवलं गेलेलं असेल। मात्र शिंदेंचं कोणीच उपस्थित राहू शकलेलं नाही। खरं तर मंत्रालयाच्या समोर अनेक माजी मंत्री आपल्या बंगल्यांमध्ये उपस्थित आहे, असं असताना सुद्धा इथं येऊ न शकलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी शिंदेंची पुन्हा एकदा जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळते। जर आपण पाहिलं का या आझाद मैदानामध्ये ही संपूर्णपणे तयारी सुरू आहे। या ठिकाणी पोलीस अधिकारी येऊन गेले होते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन गेले होते, भाजपचे नेते सुद्धा येऊन गेले। मात्र शिंदे गटाचं जे आहे ते कोणीच नव्हतं। त्यामुळे पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळते। चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भामध्ये जे आहे तो प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा त्यांनी यावरती बोलण्यास टाळलेलं आहे। कुठल्या प्रकारची नाराजी नाही असं म्हणत जे आहे ते त्यांनी बोलायचं टाळलेलं आहे। त्यामुळे शिंदेंची खरंच अजून एक नाराजी आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण कुठेतरी या सगळ्या जागा वाटप असेल किंवा मुख्यमंत्री पद असेल यावरून शिंदेंची वारंवार आपल्याला नाराजी पाहायला मिळाली होती आणि आजच्या पाहणी दौऱ्यात सुद्धा हीच जी आहे ती नाराजी पाहायला मिळते। त्यामुळे नाराजीचा प्रश्न आता कसा सोडवला जाणार, भाजपची आणखी डोकेदुखी वाढणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। अमोल, राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। दरम्यान आता दरेकरांची नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। नाही, मला वाटतं अजिबात एकनाथ शिंदे साहेब नाराज नाही आहेत। एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी एक मोठे नेते आहेत। त्यांनी या सरकार आणण्यामध्ये एक मोठा पुढाकार आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी ते आणि दादा मसून पुढच्या सरकार स्थापनेच्या संदर्भात त्या ठिकाणी एकोप्यानं वाटचाल करतील असा विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।